होती, अशा सगळ्या गोष्टी होत्या. कारण काल पण दो पाऊस पडला. मी स्वतः त्या साईटवर होतो. चिखल प्रचंड झालेला होता, तरी देखील आम्ही खूप काळजी सगळी घेतलेली होती. पण शेवटी PM ऑफिसला असं वाटलं की अशा परिस्थितीत जाण्याच्या पेक्षा थोडंसं वातावरण निसर्गाचं किंवा वेदर ठीकठाक झाल्यावर जाऊ, म्हणून तो कार्यक्रम कॅन्सल नाही झालेला, पुढे ढकललेला. ठीक आहे, मग त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, धन्यवाद. संजय राऊतांना जे आहे ते मी आपल्याला एक सांगू का, मला माझ्यापुरतं विचारा. हे कोणतरी रोज सकाळी उठून काहीतरी विचारणार आणि तुम्ही आम्हाला दांडकं पुढं घेणार आणि हा असं म्हणलं, मला काय घेणे देणे. त्याने काय म्हणायचं ते त्यांचा अधिकार आहे. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं, आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे, परंतु त्याला प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काय बांधील नाही. मी आत्ता तुमच्या इथं तासभर भाषण केलं. मी काय आम्ही महायुतीनं विकास केलेला आहे, काय इथल्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केलेला आहे, सरकारने काय काय इथं दिलेलं आहे, उद्याच्याला काय काय देऊ पाहतोय, मागं काय योजना बजेटमध्ये दिलेल्या आहेत, ह्या सगळ्या तुमच्यासमोर ठेवण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे. आणि लवकरच आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या उद्घाटन भूमिपूजनाला मर्यादा येतात आणि मग निवडणुकीचा प्रचाराची धामधूम सुरू होईल. किती लोक उभे राहतात, कुणाला किती जागा मिळतात, ह्याकरता थोडंसं पेशन्स ठेवा, थोडीशी सहनशीलता दाखवा. आमचं महायुतीचं ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथरावजी, मी, देवेंद्रजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, सुनील तटकरेजी आम्ही एकत्रपणे तुम्हाला कुणाकुणाला कुठल्या कुठल्या जागा दिलेल्या आहेत आणि काय काय केलेलं आहे ते सांगू. अजून त्या संदर्भात जर 288 जागांमध्ये कुठल्या जागा कुणाला तेच ठरलेलं नाही. एवढं स्पष्ट मी सांगितलं की झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगू, तरी देखील तुम्ही परत प्रश्न विचारले आहोत. एक मिनिट, त्याच्यामध्ये कुठल्या जागा कुणाला जातात ते एकदा ठरू द्या. ते ठरल्यानंतर मी आमचे उमेदवार कोण कोण आहेत सांगेन. आमदार आहेत काँग्रेसचे, त्यांना 100 कोटी रुपयाचा भरभरून निधी देण्यात आलेला आहे. कसला विकास कामांसाठी 100 कोटींचा निधी निवडणुकीचा नाही. मग विकास कामाला निधी इथं नाही दिला 1420 कोटीचा निधी. अरे बाबा, कुणी जरी आमदार, उद्या तू पण आमदार झाला तर निधी दिल्याशिवाय तर तू विकास करू शकणार नाही. तुम्ही आमदार कशा करता होता, जोही आमदार होतो तो त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता, प्रश्न सोडवण्याच्या करता, अडचणीतनं मार्ग काढण्याच्या करता, तशा पद्धतीनं सगळ्यांनाच निधी कमी अधिक प्रमाणामध्ये दिला जातो. त्याच्यामध्ये तर नाही दिला असेल. धन्यवाद. तर राऊतांच्या मुद्द्यावर मला काय देणं घेणं, असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी हे उत्तर दिलंय.